नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। गुरुवारी 9 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान सिंदेवाही कचेपार मार्गावरील सराड पुलालगत जंगलालगतच्या शेत शिवारात असलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न कृषी विज्ञान केंद्राच्या गुरांवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली। ही घटना सिंदेवाही वन परिक्षेत्रातील कारगाटा बीट कक्ष क्रमांक 1338 मध्ये घडली। या हल्ल्यात कृषी विज्ञान केंद्राची एक गाय मृत अवस्थेत आढळून आली तर दुसरा गोरा बेपत्ता झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार बेपत्ता गोऱ्याला वाघाने जंगलाच्या दिशेने ओढून नेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्याचा शोध वन विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे। घटनेच्या वेळी परिसरात चरणारी इतर जनावरे घाबरून सैरावैरा पडू लागली। जनावरांचा आरडाओरडा सुरू होताच गोरख्यांनीही जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वन परिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट वनरक्षक राहुल धनविजे, बीट मदतनीस रवींद्र मोगरकर, अनिल वलके आणि लक्ष्मण लोढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। प्राथमिक पाहणीत हा हल्ला वाघाने केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मृत गायीजवळ कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आला असून परिसरात शोध मोहीम सुरू आहे। स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळीही या परिसरात वाघाचे दर्शन झाले होते, त्यामुळे सिंदेवाही कचेपार मार्ग, सराड पूल आणि जंगलालगतच्या शेत शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या मार्गाचा वापर दररोज शेतकरी, कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी, मजूर, सायकल स्वार, दुचाकी स्वार तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक करतात। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत काही जण या परिसरात मद्यपान व धूम्रपान करण्यासाठी येतात। तसेच निर्जन भाग असल्याने काही तरुणीही येथे येत असल्याचे सांगितले जाते। वाघाचा वाढता वावर लक्षात घेता अशा प्रकारे विनाकारण या परिसरात जाणे टाळावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे। सध्या वन विभागाकडून वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी जंगलालगतच्या परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। लोकनाय न्यूज, रोशन खानपुरे, सिंदेवाही।